नमस्कार मंडळी. 14 ऑगस्ट 1990चा दिवस आहे आणि 17 वर्ष 112 दिवसाचा असलेला सचिन रमेश तेंडुलकर मँचेस्टरच्या ग्राउंडवर बॅटिंगला येतो. सिच्युएशन काही खास नाहीये. टीम पहिली टेस्ट मॅच ऑलरेडी हरलेली आहे आणि सेकंड टेस्ट मॅच मध्ये 4 for 103 आहेत सेकंड इनिंग्समध्ये, चेझिंग अ टार्गेट ऑफ 408 ऑन द फायनल डे. सगळे इंग्लिश पेसर्स टीमवरती हावी आहेत आणि अजून 2 विकेट पडतात. स्कोर होतो 183 for 6 आणि सचिन तेंडुलकर हे मनोज प्रभाकर बरोबर बॅटिंग करत असतात. ह्या सिच्युएशन मध्ये जर इंडिया हरली तर ते सिरीजमध्ये 2-0 डाऊन होणार आणि सगळं दारोमदार म्हणतात ना, तो सचिन रमेश तेंडुलकर या मुलावरती आहे. सचिन रमेश तेंडुलकर काय करतो? ही गोज ऑन टू स्कोर 119 रन्स. तो मनोज प्रभाकर बरोबर 160 रनची पार्टनरशिप करतो आणि इंडिया एंड विथ 343 for 6 आणि ती टेस्ट मॅच तो भारतासाठी वाचवतो. तिकडे जे काही इंग्लिश कॉमेंटेटर्स, जर्नलिस्ट असतात ते सगळे त्या नॉककडे खूपच स्पेशल नजरेने बघतात. Everybody is convinced that India has their next superstar after सुनील गावस्कर. हा मुलगा 17 वर्षाचा असताना एवढे एक्सपेक्टेशन्स, एवढं प्रेशर मॅनेज करून ही एवढी सुंदर 100 काढतो आणि ती 100 अनाउन्सेस हिम ऑन द वर्ल्ड स्टेज. आज 3 मार्च 2026 आणि 24 एप्रिल 2026ला काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे, पण आजपासून त्या डेटला आहेत 51 दिवस आणि ह्या 51 दिवसांमध्ये मी तुमच्या समोर सचिन तेंडुलकर यांच्या 51 टेस्ट सेंचुरीजची स्टोरी ठेवायचा प्रयत्न करणार आहे मराठीमध्ये. जर ही आयडिया आणि सिरीज तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला एक फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि वाटल्यास शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.